भारत मातेचे व्यक्त केले पाहिजे, कारण का त्या भारत मातेने जिने जन्म दिला ना तिला दोघं सुपुत्र जसेच्या तसे घरी पाठवले, म्हणून त्या भारत मातेला आणि जन्मदात्या आईला आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. आपण बघा बरेच आई वडील असे असतात की सीमेवरती गेलेला तो त्याचा बाळ शेवटचं दर्शन तिला बघावं लागतं. खरोखर त्या भारत मातेला धन्यवाद दिले पाहिजे, तिने तिचे दोघं सुपुत्र तिच्या आईच्या स्वाधीन केले. आपण नोकरी नोकरी म्हणतो, कुठलीही नोकरी जर का असली ना अजिबात सोपी नाही. सगळी नोकरी म्हणजे पाण्याचा बुडबुडा आहे. परंतु जर का तुम्ही चांगलं कार्य केलं ना त्या कार्याला खरोखर फळ असं येतं. एकदा मिराक्का आजारी पडली होती, पाय मुडले होते आबासाहेब. मग त्यावेळेला योगायोग दादा सुट्टीवर आलेला होता. आम्ही दादा म्हणतो, दादा सुट्टीवर आलेला होता. त्यावेळेला मी दवाखान्यात गेलो. आपण बघतो गावामध्ये फौजी येतात, गाड्या वगैरे फिरवतात, त्यांचे ड्रेस पाहून आपल्याला हेवा वाटतो. परंतु प्रत्यक्ष तिथं सीमेवर काय घडतं ना तुम्ही त्यांच्या जवळ जाऊन विचारा. अहो ज्यावेळेला त्यांना त्रास होतो ना ते तिथं काय रडत असतील. त्यांच्या खिशामध्ये जर का पाकिट असतं ना खिशामध्ये परिवाराचा फोटो असतो सगळा, तो फोटो पाहून ते रडून घेतात, मस्तपैकी आनंदी राहतात. मी दादाला विचारलं, म्हटलं दादा तू अशा अशा ठिकाणी सर्व्हिसला आहे, सांग थोडंफार. दादाने दाखवलं. आबासाहेब दादाचा ड्रेस 3 महिन्यापासून धुतलेला नव्हता. 3 महिन्यापर्यंत अंगावरचा ड्रेस धुतलेला नव्हता. त्याच्या अंगावरचे जॅकेट होतं ना 6 महिने झालेले होते. इतकं खराब जॅकेट होतं. दादाची एवढी दाढी वाढलेली, कटिंग वाढलेली. मी म्हटलं का दादा ही काय ड्युटी आहे. दादा म्हणे बाबा हे तर सोडा म्हणे, मी पाणी घ्यायला जातो ना, आम्ही 3 जण आहोत म्हणे. एक जण ड्रम धरतो खांद्यावर, एक जण बंदुकाला पुढे असतो, एक जण पाठीमागं असतो. अशा पद्धतीने पिण्याचं पाणी आम्ही आणतो म्हणे. बघा अशा पद्धतीची नोकरी केली हो मित्र. खरोखर त्या मातेला धन्यवाद द्यावेसे वाटतात. असे वीर सुपुत्र तिच्या पोटी जन्माला आलेले आहेत. आणि त्याच पद्धतीने दुसरे मोठा जो आहे वसंत भाऊ यांनी सुद्धा देशसेवेचं व्रत घेतलं. पुन्हा ते आता पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. मी सर्वांच्या वतीने, समाज बांधवांच्या वतीने, मित्रांच्या वतीने मी या दोघा विभूतींना असा सल्ला देतो की आजपर्यंत तुम्ही जे काही केलेलं आहे समाजासाठी, समाज म्हणजे फक्त धनगर नाही, सर्व जे समाजाचे असतील तुम्हाला कोणीही भेटोत, यांना तुम्ही इथून पुढे तुम्ही जी नोकरी केलेली आहे त्या बाबतीत त्यांना नेहमी गायडन्स करावं ही मी आपणा सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो. या ठिकाणी आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, माझा छोट्याखानी सत्कार केला, त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.